किमपि तत्त्वमहं न जाने। आज या ठिकाणी खूप सुंदर नियोजन आयोजन सर्व आपल्या सुदर्शन आश्रम परिवारातील सर्व तरुण मंडळ आणि सर्वच भक्त परिवार यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे। काहीच न्यूनता म्हणजे काहीच कमीपणा यामध्ये नाही। आता कुणाचं कौतुक करावं, सर्वच कौतुकास्पद आहे। सुंदर असं कीर्तन झालेलं आहे, सुंदर असं भोजनाची व्यवस्था आहे, सुंदर असं तुलाचं नियोजनही केलेलं आहे, कीर्तनही सुंदर झालेलं आहे। खूप मलाही वाटलं नव्हतं एवढं सुंदर कीर्तन होईल आणि पण खूप सुंदर असं आणि आता ह्याच्यानंतर अजूक वाढतच जाणार आहे, ह्याच्यात काही संशय नाही। आणि सुंदर असं सर्वांनी मला म्हणजे आठवतं नव्हतं हे काय नियोजन आहे, परंतु हे गोकुळ महाराज, ऋषी महाराज, परमेश्वर महाराज, अमर महाराज सर्व यांनी असं नियोजन केलं। मी पाहिलं होतं, पाहत होतो लग्नात सगळ्याच्या लग्नात जाताना असं पाहायचो, परंतु आज प्रत्यक्षात मलाच त्याच्यामध्ये बसवलं। खूप सुंदर असं आणि खूप सर्वांच्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे। आणि आता तुला मध्ये तिथं बसवलं तर आज वाटतंय मी त्याच्यातच बसलेलो असं खूप सुंदर नियोजन आयोजन व्यवस्था आहे। पत्रकार आहेत, दादा पोळ आहेत, शिक्षक आहेत, सर्व शिक्षक मंडळी आहेत, भरपूर, कारण सर्वांचं नाव घेणं शक्य नाही। सर्वच परिसरातून आलेले आहेत, नगर जिल्हा आणि बीड जिल्हा, संभाजीनगर जिल्हा म्हणजे परिसरातून सर्वच या ठिकाणी आलेले आहेत। आणि सर्वांनीच मला शुभेच्छा दिलेल्या आहेत, काही मेसेज करून, काही फोन करून, काही प्रत्यक्षात तिथे येऊन, काही दिवसभरामध्ये भरपूर जण आले आणि येऊन शुभेच्छा देऊन गेले। धामणगाव म्हणजे एकदम असं एकदम माहेर घरासारखं, रोज म्हणलं तरी धामणगावमध्ये चक्कर होतीच काही ना काही निमित्ताने। आणि म्हणून तिथे आज खूप सुंदर असं अशोक महाराज चौधरी त्यांनी आपलं रथामध्ये बसून आणि सुंदर असं त्या ठिकाणी हे माझं खूप स्वागत केलं, अनेक ठिकाणी स्वागत केलेलं आहे। सुंदर असं आज नगरवरूनही, केडगाववरून आपले विठ्ठल महाराज फलके त्यांनी हे आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन आले, मला माहीतही नव्हतं। खूप सुंदर आश्रमामध्ये एकदम शोभा वाढली, मला असं वाटलं नव्हतं, मला फोनही नव्हता, काय नव्हतं, डायरेक्ट आल्याच्या नंतर पाहिलं अरे महाराजही आले। सर्व मित्र म्हणजे कुणालाच असं फोनही केला नाही, पण तरी सुद्धा तुमचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, सर्व या ठिकाणी आले आणि भरभरून शुभेच्छा दिली। तुमच्या सर्वांच्या अंतःकरणात माझ्याविषयी असं प्रेम आहे आणि असंच प्रेम सदैव राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। आणि गेले देऊला पण ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। सुंदर असं आज दिवसभर लाईट नव्हती, झगझग करत होते, म्हणून आपले दोघं बाबासाहेब भाऊ भापकर आणि अंबादास भाऊ वाघ, अजयनाथ भाऊ शंभडे आणि सर्व बरेच तरुण मंडळ याच्यामध्ये सहभागी होऊन आजच्या आज लाईट त्या ठिकाणी आणून दिलेली आहे। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, हे तो जो आहे ना तुमच्या घरी दासी बनून काम करेल। मी जर माझ्या जीवनामध्ये सांगायचं जर झालं तर माझी पंढरीची वारी पण कधी वेळेवर होत नाही।
आहेत, कीर्तनाच्या आहेत, बाबांच्या अभिष्ट चिंतनाचे आहेत. सर्व या ठिकाणी आमच्या आष्टी तालुक्यातील जे काही पत्रकार आहेत, आदरणीय बाबांवरती नितांत प्रेम करणारे पत्रकार आमचे बंधू या ठिकाणी दादा पवार यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजा. आणि सर्वच या ठिकाणी तसेच आमचे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशांना दस यांचे सिंह सहाय्यक तथा युवा पत्रकार समीर शेख, छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणून या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये काम करतायत, त्यांच्याही चरणी वंदन आहे. आदरणीय डॉक्टर साहेब आहेत. आष्टी चिंचाळा येथील एक गोड व्यक्तिमत्व समाजसेवेमध्ये. जर माझी आणि त्यांची कसलीही ओळखही नव्हती, पण मी फक्त व्हिडिओ पाहायचो त्यांचे. अरे कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी घरामध्ये जावं, जिथं पेशंट आहे ते उचलावं आणि आमच्या अशोक अण्णाने घेऊन डायरेक्ट दवाखान्यामध्ये जावं, असं उदार अंतकरणाने सेवा करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय अशोक अण्णाही या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही तालुक्यातून खूप मंडळी आज बाबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. आदरणीय आमचे हार्मोनियम वादक गर्जे मामा, विशेष शोभा आलेली आहे. असे या ठिकाणी हे सर्व संस्थेचे विद्यार्थी या ठिकाणी हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज हे या विद्यार्थी. तुम्ही जरी किती म्हणत असले तरी तुम्हाला सगळ्यांना वाजवण्याचं काम जे कोणी करत असेल, तुम्हाला कुठं कसं वाजवायचं हे ज्यांच्या हातात आहे. असे आमचे मूर्ती जरी लहान असली तरी कीर्ती खूप महान आहे. हरिभक्तीपरायण गणेश महाराज तुमच्याही चरणी या ठिकाणी वंदन आहे. तुम्ही ऐकताय आणि हे पण आले, पण याच्या पाठीमागे कोणाचा तरी संघर्ष आहे आणि तो कोणाचा आहे कुठे गेले. हरिभक्तीपरायण आदरणीय खरं सांगायचं झालं तर उदार अंत करणारे सेवा करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण ऋषी महाराज तांबे. तर त्यांच्याही चरणी या गोकुळ महाराज खलाटे बाबांच्याही चरणी वंदन आहे. आमचे हरिभक्तीपरायण उत्कृष्ट गायनाचार्य ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण दस महाराज तुमच्याही चरणी वंदन आहे. आज चाल गायली असे गोकुळ महाराज खलाटे. आणि कोरोना आला आणि अमोल महाराज आश्रमावरती आले, त्याच्यामुळे मी कीर्तनकार झालो. कारण की बाबांचा माझा संपर्क थोडा कमी होता. अमोल महाराज आणि मी वर्गमित्र असल्यामुळं आमचा संपर्क जो आहे तो बाबांचा आणि आमचा जास्त झाला. म्हणजे अमोल महाराज कोरोना आला ते मला कीर्तन करून गेला, तोटाचा नाही काय. तर आदरणीय अमोल महाराज गावडे यांच्याही चरणी बाबा वंदन आहे तुमच्याही चरणी. या ठिकाणी बाबांवरती प्रेम करणारे आदरणीय सतत पौर्णिमेला कुठल्याही प्रकारचं कसलीही अपेक्षा नसणारं व्यक्तिमत्व आणि गोड गायन असणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय संतोष महाराज गिरी बाबांच्याही चरणी या ठिकाणी वंदन आहे. आदरणीय उपस्थित असणारे गायनाचार्य गिरी महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी ठरवलंय बावखीला तोडच द्यायची तिथं उभा राहून. बरं ठीक आहे, आपण पाहू 4 वाजेपर्यंत काय होते. आदरणीय या ठिकाणी महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे मामाश्री या ठिकाणी विना घेऊन आहेत, गांगर्डे मामा. तसंच ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की यांचं नाव जे आहे सुदामा आहे, म्हणजे हे फार गरीब असतील, पण आडनाव ऐकलं तर यांचं आडनाव पवार आहे. असे सुदाम महाराज पवार, ज्याला समजून घ्यायची सगळी भाषा त्या आष्टीला येऊन मला भेटा. त्यानंतर हरिभक्तीपरायण आदरणीय ईश्वर